या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. तर मी कृषी विभागातर्फे या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि बाकीच्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की या वाणाची अधिकाधिक प्रात्यक्षिकं कृषी विभागाशी संपर्क करून आयोजित करावीत आणि आपल्या उत्पादनामध्ये आणि उत्पन्नामध्ये यामध्ये निश्चितच भर पडेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. आत्मा अंतर्गत कणकवली तालुक्यासाठी श्री पद्धत भात लागवडीसाठी रत्नागिरी IR 8 भात बियाणे वाटप केले असून त्याचबरोबर इतर आवश्यक कृषी निविष्ठाकते तसेच कोळपणीसाठी कोनोविडर वाटप करण्यात आलेला आहे. आज आपण या ठिकाणी कोळपणी कशी करणार आहेत त्याबद्दल त्याची माहिती व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक बघणार आहोत. नमस्कार, माझे नाव संगीता चंद्रकांत राणे, बिडवाडी कासरवाडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आमच्या गटाला आत्मा अंतर्गत श्रीपद्धतीचा रत्नागिरी 8 भात बियाणे मिळाले आहे. त्याच्याबरोबर कोळपणी यंत्र आणि इतर खतं सूक्ष्म खतं मिळालेली आहे. ते आम्ही लागवड केली आहे. नमस्कार, मी मुरारी सीताराम परब, बिडवाडी कासारवाडी. या ठिकाणी आमचा आत्मा अंतर्गत सेंद्रिय याचा भात वाणाचा गट आहे आणि त्याच्यामार्फत आम्हाला रत्नागिरी 8 या वाणाचं प्रात्यक्षिक म्हणून भात बियाणं दिलेलं आहे. त्याच्या अंतर्गत त्याच्यासाठी लागणारं कोळपणी यंत्र, सूक्ष्म अन्नद्रव्ये इत्यादी आत्मा अंतर्गत दिलेली आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक आम्ही आज बिडवाडी कासारवाडी या ठिकाणी करत आहोत. आणि एकंदरीत बघितलं तर चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स भातासाठी वगैरे आहे. त्याच्यामुळं रत्नागिरी 8 हे वाण जास्तीत जास्त लोकांनी करावं. धन्यवाद. मी सुयश अनिल राणे, कृषी विज्ञान केंद्राचा सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट म्हणून ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणून इथे प्रात्यक्षिक डेमो घेण्यासाठी आलेलो. त्याचबरोबर आपले महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे कृषी अधिकारी इथे उपस्थित आहेत. ह्या प्लॉटला ज्यांचं प्लॉट आहे अशोक परब यांचं प्लॉट आहे, त्यांनी श्री पद्धतीने लागवड केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आता आपण या प्लॉटमध्ये कोनोविडर या यांत्रिकरणाचा आपण याच्यामध्ये वापर करतो आहे, जेणेकरून जे काही तण असेल त्याला अप्रूट करण्यासाठी किंवा जमिनीपासून त्याला नष्ट करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो आहे. आणि त्याचमुळे याचा फायदा हेच आहे की जे जमिनीमध्ये जे काही मुळं असतात किंवा जे काय तणाची मुळं असतात त्यांना नष्ट करून जमिनीमध्ये आपण गाडले जातो, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काय तणाद्वारे जे काही नायट्रोजन किंवा नत्र, स्फुरद, पालाश जे त्यांनी ॲब्झॉर्ब केलेले आहेत ते ऑटोमॅटिकली तुमच्या जमिनीमध्ये गाडले जातात. आणि त्याचमुळे तुमचं काय होतं, रूट सिस्टीम आहे, जे काय भाताचे काही मूळ रूट सिस्टीम आहे ते काय चांगल्यापैकी डेव्हलप होतात. आणि त्याचमुळे तुमचं जे उत्पन्नामध्ये जे आहे यील्डमध्ये ते बऱ्यापैकी वाढ होते.